नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 31 ऑक्टोबर आणि आपण संपूर्ण नोव्हेंबर महिन्यातील हवामान कसे राहणार आहे या संदर्भाची माहिती बघणार आहोत। हवामान विभागाने दिवसाचं तापमान, रात्रीचं तापमान आणि नोव्हेंबर महिन्यातील पाऊस अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि याचं विश्लेषण देखील आपण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की या ठिकाणी लाईक देखील करा। दिवसाचं तापमान जर आपण बघितलं तर देशाच्या पूर्वेकडील विभाग यासोबत आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी जे असेल लद्दाखपर्यंत सरासरीपेक्षा अधिक तापमान, राजस्थानचा देखील पश्चिमेकडील विभाग अंदाज दिलेला आहे। या उलट देशाच्या बहुतेक विभागामध्ये किंवा बऱ्याचशा राज्यामध्ये जे असेल सरासरीपेक्षा तापमान कमी राहण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रामध्ये देखील संपूर्ण किनारपट्टी, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूरचा काही विभाग या ठिकाणी जे असेल तर सरासरीपेक्षा कमी तापमान राहू शकतं। अंतर्गत विभागामध्ये या बाकी जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये किंचितसं अधिक तापमान राहील, परंतु हे तापमान देखील सरासरीपेक्षा कमी राहील, म्हणजे ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज दिलेला आहे। फक्त गडचिरोलीच्या आसपास किंवा चंद्रपूरमध्ये सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे। यानंतर जर आपण रात्रीचं तापमान बघितलं, जे आपल्याला थंडी संदर्भात महत्त्वाचं आहे, तर संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये देशाच्या बहुतेक विभागामध्ये जे असेल तर आपल्याला सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता दिलेली आहे। अपवादात्मक जे विभाग आहेत, ज्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गुजरातचे काही भाग, राजस्थानचे काही भाग या ठिकाणी किंवा दिल्लीमध्ये जे असेल तर या ठिकाणी आपल्याला तापमान जे असेल तर सरासरीच्या दरम्यान राहील। हरियाणामध्ये देखील राहील आणि यासोबतच जो पंजाबचा विभाग आहे किंवा राजस्थानचा उत्तरवर्ती विभाग जो असेल तर या ठिकाणी सरासरीपेक्षा खूप कमी तापमान राहण्याची शक्यता दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी चांगल्यापैकी थंडी राहील। यासोबतच काही भागामध्ये जशी नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडी असते तशा प्रकारची थंडी जाणवेल, परंतु अंतर्गत महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारचा तसा अंदाज या ठिकाणी दिलेला नाही। उलट लातूर, धाराशिव, त्यानंतर परभणी, बीड, अहिल्यानगरचा काही भाग, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, धुळे, यासोबत जळगाव, त्यानंतर नांदेड या ठिकाणी जे असेल तर सरासरीपेक्षा काहीसं अधिक तापमान राहण्याची शक्यता दिलेली आहे। यानंतर आपण जर नोव्हेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जर बघितला तर नोव्हेंबर मध्ये देशाच्या बहुतेक विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे। परंतु या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी दिलेली आहे की हे जे आपल्याला डॉट दिसत असेल, संपूर्ण विदर्भाचा विभाग, त्यानंतर पूर्व मराठवाडा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकचा काही भाग, पालघर, ठाणे, मुंबईच्या आसपास आणि देशाच्या बाकी राहिलेल्या ठिकाणी जे असेल तर हे डॉट दिलेले आहेत। या डॉटचा अर्थ असा आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी पाऊस हा होत नसतो आणि आता या नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। आता यामधून जे सुटलेले विभाग आहेत, ज्यामध्ये कर्नाटक असेल, केरळ, महाराष्ट्राचे देखील छत्रपती संभाजीनगर, बीड यासोबत धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर या ठिकाणी पाऊस होत असतो किंवा ढगाळ हवामान देखील या ठिकाणी निर्माण होऊ शकतं अशी शक्यता दिलेली आहे। त्याचं कारण म्हणजे की या अगोदर देखील अनेक नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी पाऊस झालेला आहे। तर अशा प्रकारचा एकंदरीत संपूर्ण नोव्हेंबर महिन्यासाठी हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे। तर हा अंदाज जो असेल तर संपूर्ण नोव्हेंबर महिन्यासाठी लागू होत नाही। त्याचं कारण असं असतं की जर समजा 27, 28, 29, 30 नोव्हेंबरला जर पाऊस पडला तरी शेतकरी असो किंवा तुम्हाला जे सांगणारे असतील की नोव्हेंबर महिन्यामध्ये खूप पावसाची शक्यता आहे, तर कदाचित 27 नोव्हेंबरच्या पूर्वी तुमच्या पिकांना जर पाण्याची गरज असेल तर शेतकरी या ठिकाणी देत नाही, कारण की शेतकऱ्यांना वाटतं खूप पाऊस सांगितलेला आहे, किंवा कदाचित सुरुवातीच्या 4-5 तारखेपर्यंत देखील या ठिकाणी पाऊस होऊ शकतो आणि त्यानंतरचे दिवस जे असतील तर या ठिकाणी कोरडे देखील जाऊ शकते। त्यासाठी आपण हा जो नोव्हेंबर महिन्याचा अंदाज आहे तर व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर तो कशा प्रकारे, हवामान विभागाचा जो अंदाज आहे की विदर्भ किंवा पूर्वेकडील जो मराठवाडा आहे या ठिकाणी पाऊस खूप कमी होत असतो आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात पावसाचा अंदाज आहे, त्यांचं देखील बरोबर आहे, कारण की उद्या 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबर दरम्यान या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर पावसाची शक्यता आहे। खास करून जो पश्चिमेकडील विदर्भ आणि पूर्वेकडील मराठवाडा जो असेल तर या ठिकाणी सार्वत्रिक पाऊस होणार नाही, परंतु काही ठिकाणी थोडासा जोरदार देखील पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे असा हवामान विभागाचा अंदाज आहे। यासोबतच हवामान विभागाने मुंबईसह उत्तरेकडील विभाग किंवा नाशिकच्या आसपास जो
तर या संपूर्ण ठिकाणी देखील अशाच प्रकारची शक्यता दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला येणाऱ्या 3 ते 4 नोव्हेंबर किंवा काही वेळेस 5 नोव्हेंबर 7 नोव्हेंबरपर्यंत देखील नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे बघायला मिळणार आहे. आणि त्यातही येणाऱ्या 3 तारखेपर्यंत किंवा 4 तारखेपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाऊस देखील पाहायला मिळणार आहे. म्हणून हा संपूर्ण नोव्हेंबर महिन्याचा हवामान विभागाचा अंदाज असा आलेला आहे. आता बाकी विभागाचा देखील नोव्हेंबर महिन्याचा हवामान विभागाचा अंदाज जर बघितला तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या ठिकाणी पावसाचा अंदाज त्यांनी दिलेला आहे आणि या ठिकाणी पाऊस होणारच आहे. फक्त सातारा किंवा सांगलीच्या आसपासचा जो काही भाग आहे या ठिकाणी कमी पावसाचा अंदाज दिलेला आहे. तर या ठिकाणी पाऊस देखील सध्या कमी झालेला आहे. पावसाचा जोर देखील या ठिकाणी ओसरलेला आहे. मागील 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी पाऊस देखील खूप कमी होतोय किंवा अजिबात पाऊस नाही आहे. त्यामुळे हवामान विभागाचा अंदाज तसा आहे. आणि 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 3, 4, 5 नोव्हेंबरची जर स्थिती बघितली तरी या ठिकाणी सार्वत्रिक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता थोडी कमी आहे. हा पाऊस आपल्याला पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर आणि किनारपट्टीचे काही भाग किंवा कोल्हापूरच्या आसपास बघायला मिळेल. अशा प्रकारचा हवामान विभागाचा जो अंदाज आहे नोव्हेंबर महिन्याचा त्याचा आपण व्यवस्थित प्रकारे तुम्हाला विश्लेषण करून सांगितलेलं आहे. आणि आपला देखील स्वतःचा अभ्यास आहे, त्यामुळे आपण देखील तुम्हाला सगळं काही व्यवस्थित प्रकारे सांगू शकतो. त्यासाठीच आपण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचा अंदाज दिलेला आहे, ज्यामध्ये सांगितलं की 8 ते 9 नोव्हेंबर नंतर राज्यामध्ये थंडी वाढण्यास सुरुवात होईल आणि 12 ते 13 नोव्हेंबर नंतर चांगल्यापैकी थंडी वाढेल. त्यामुळे तुम्ही गव्हासारखं पीक या ठिकाणी पेरणी करू शकता. तर अशा प्रकारचा अंदाज असतो मित्रांनो. स्वतःचा या ठिकाणी देखील अभ्यास लागतो, तेव्हा व्यवस्थित प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगता येते. तर नक्कीच या ठिकाणी आपण चॅनल सबस्क्राईब करा. यासोबतच व्हिडिओला देखील लाईक करा. धन्यवाद.